तर आज आपण बनवतोय अनारसे। अनारसे बनवताना असा विचार येतो की बापरे, अनारसे बनवणे हे खूप कठीण असेल, पण असं काही नाही आहे। जर तुम्ही ह्या प्रकारे अनारसे बनवाल तर तुम्हाला अगदी लगेच अनारसे बनवणे अगदी सोपे वाटेल। तर नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत। चला तर मग मंजुषास किचनमध्ये आज मस्त गोडधोड आणि अधिक मास तर सुरूच आहे, तर आपण मस्त असे पारंपरिक अनारसे बनवूया। तर लेट्स गो। प्रथम आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहे। तर हे 4 वाटी तांदूळ मी भिजत घातले होते, तर सकाळी घातले होते, तर आज सकाळीच आपण यांना वाटून घेऊ। 24 तास आपण तांदूळ भिजत ठेवले होते। आता त्याच्यातलं सर्व पाणी असं निथळून काढलं आणि असं आपल्याला सुकत घालायचे आहे घरातच। पांढऱ्या शुभ्र कापडावरती आपण यांना सुकत घातले होते, पंख्याखाली सुकत घालायचे आहे। तर आता हे छान असे याच्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आणि मस्त असे कोरडे झालेले आहे आणि असं आपण यांना मिक्सरमध्ये वाटून घेऊ। आपण पंख्याखाली तांदूळ सुकवले होते आणि मिक्सरमध्ये आपण ते वाटले। हे बघा किती छान अशी याची पीठ तयार झालेलं आहे तांदूळाचं आणि याला मस्त असं चाळून घेऊ आपण। बघा तुम्ही बघू शकता, मी इथे सर्व असं तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि छान असे वाटले गेलेले आहेत ते। पिठी साखर असेल तर पिठी साखर सुद्धा चालेल, पण इथे माझ्याकडे आज नाही आहे म्हणून मी घरातलीच ही जाड साखर मिक्सरमध्ये वाटून घेते। जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत तेवढेच आपल्याला 4 वाटी साखर वाटून घ्यायची आहे। साखर तर मी वाटून घेतली, तर परत आता आपण साखर सुद्धा गाळून घेऊ। तर चाळणीने मी आता चाळून घेत आहे इथे साखर, म्हणजे छान असं मिक्स होईल बारीक असं। तर ह्या प्रकारे आपण तांदूळ आणि साखर चाळून घेऊ। ते बनवणे अगदी सोपे आहे। तर आता तांदूळ आणि साखर आता आपल्याला एकजीव करायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं। साखरेला पाणी सुटते, तर हे बघा असा गोळा तयार होतो। तर साखर आणि तांदूळ मिक्स करून आपण राहू दिलेलं होतं 12 ते तुम्ही 1 दिवस जरी राहू दिलं तरी चालेल। जेवढे आपण राहू देऊ तेवढे असे मऊसूद होतात ते। तर आता दुसऱ्या दिवशी आपण आदल्या दिवशी वाटलेला आहे आणि आता दुसऱ्या दिवशी इथे मी याला आता भिजवत आहे। तर हे बघा अगदी याचा गोळा तयार होत नसेल तर अगदी थोडंसं, हे बघा तुम्ही बघू शकता मी किती कमी वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे। तर ते थोडं थोडं करून आता आपल्याला हे भिजवायचं आहे। अगदीच लगेच असं जास्त दूध टाकून नाही द्यायचं, नाही तर त्याला पाणी सुटते आणि आपले अनारसे जमत नाहीत। तर अगदी थोडं थोडंच टाकायचं दूध आणि याचा कणिकसारखा आपण मळून घेऊ। बघा आता आपली इथे अनारसांची ही कणिक तयार झालेली आहे। अगदी थोडंसंच दूध लागलेलं आहे आणि बाकीचं दूध शिल्लक राहिलेलं आहे। मला सुद्धा वाटेल की बापरे, अनारसे करणे किती सोपे आहे। तर आता आपण लगेच अनारसे तळायला घेऊया। तर एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता याचा गोळा तयार करून घेऊ आणि हातावरतीच असं जेवढा आपल्याला अनारसा बनवायचा आहे तेवढा साईजचा आपण असं गोल तयार करून घेऊ। तर आता ही खसखस आहे, एका साईडनेच आपल्याला खसखस लावायची आहे। तेल छान तापू द्यायचं आणि मग आता आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत। अगदी फुलून येतात, अगदी साधी सोपी ही अनारस्यांची पद्धत आहे। तुम्ही जर ह्या प्रकारे अनारसे बनवाल तर तुमचे अगदी खूप छान अनारसे बनतील। आणि आता तर अधिक महिना आहे म्हणून अनारसे तर सर्वांच्याच घरी बनतात, तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने खरंच अनारसे बनवा। हे बघा छान असं खसखसमध्ये एका साईडला असं खसखस लावायची आणि तळायचं, अगदी सोपे आहे। तर आपले अनारसे तयार झालेले आहेत। तर खरंच अजून तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर हे बघा किती छान टम्म असा आपला अनारसा फुगलेला आहे आणि मऊसूद होतो। तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा। तर हे बघा छान असे आपले अनारसे तयार झालेले आहेत। ह्याच प्रकारे बनवा, अगदी किती साधी सोप्या पद्धतीत आपण अनारसे बनवलेले आहेत। तर आपण सर्व असे अनारसे तळून घेऊ आणि मस्त असे खाण्यासाठी ते रेडी आहे। तर घरातल्यांना सर्वांनाच खूप आवडेल। तर तुम्ही सुद्धा खरंच नक्की बनवा। अगदी छान कलरसुद्धा किती छान आलेला आहे आपल्या अनारस्यांना, हे बघा तुम्ही बघू शकता। तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच। तर तोपर्यंत बाय।